नाही, हे प्रत्येकीने घरातनंच ठरवायचं आहे. हे प्रत्येक स्त्रीने तर ठरवायचं आहे, पण घरातल्या प्रत्येक सदस्याने ठरवायचं आहे. हे मला जास्त आवर्जून सांगावंसं वाटतं की मुलगी मुलगा असा भेदभावच करू नये. मुली एवढ्या क्षेत्रात पुढे जात आहेत, त्यामुळे हा विचारच करू नये. त्या बाईनी पण विचार करायचा, मी एक स्त्रीच आहे, मग माझ्या सुनेला मुलगीच का व्हायला हवी. आत्ता मुली आपण बघतोय, आपण किती जणी पाहिलं. आता सुनीता विल्यम्स पाहिली, आपली सानिया मिर्झा आहे. आमच्या बऱ्याच क्षेत्रातल्या मी माझ्याच मुलींची उदाहरणं दिली. त्यामुळे मला असं वाटत नाही, आणि मी या क्षेत्रात एक अभिनेत्री म्हणून एक महिलाच आहे, पण मला कधीही कुठे कमीपणा वाटला नाही आणि कोणीही असं वागवलं नाही. माझ्या घरातनंही मला सदैव पाठिंबा दिला. त्यामुळे मला असं वाटतं की महिला कुठल्याही क्षेत्रात पुढे जाऊ इच्छित असल्या तर घरच्यांनी त्याला पूर्ण पाठिंबा द्यायला हवा. मी सांगितलं तसं घरातनंच याची जागृती व्हायला हवी. नुसते उपदेशाचे डोस नाही. शिवाजी महाराज का जन्माला होते, तर जिजाबाई होत्या म्हणून. तर हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे की अहिल्या होळकर होऊन गेल्या, झाशीची राणी होऊन गेली, अशा कितीतरी स्त्रिया आपल्या ऐतिहासिक काळापासून आहेत. तर लोकांनी आणि प्रत्येक स्त्रीनी एक स्त्रीमध्ये ती शक्ती आहे हे लक्षात ठेवून वागायला हवं. नाही, आता मी कंटाळले रडूबाईचे रोल करून. आता मी कुठेतरी वेगळ्या भूमिका करते. मी केदार शिंदेंची श्रीमंत दामोदर पंत फिल्म केली, मला खूप आनंद झाला. कॉमेडी फिल्म होती. आता त्यांची कल्ला नावाची फिल्म करते. आत्ता वेगळ्या भूमिका करते. मी कटाक्षाने अशा सिनेमांना नाही म्हणते. मध्ये देवीचेच रोल्स करत होते 5-10 सिनेमे काळूबाई झाल्यानंतर. मग लोक सगळे बघायला ते माझे नमस्कार करायला लागले. हेही विसरून गेले की मी एक माणूस आहे शेवटी. तर अशा वेळी वाटतं की खरंच सामाजिक भान असणारे चित्रपट, वास्तववादी चित्रपट आता करावेत, आणि माझा कलही आता सध्या तिकडेच आहे. 27 जानेवारी हा एक दिघे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण गेल्या अनेक वर्ष कार्यक्रम करत होतो आणि गेल्या 12 वर्षापासून जयंतीनिमित्त हा उत्सव साजरा करतो आहे. साईधाम आनंद संस्था या संस्थेच्या माध्यमातून हा उत्सव आपण ह्या ठिकाणी हळदी कुंकू उत्सव हा या ठिकाणी साजरा कर. आपण पाहिलं असेल की अतिशय महिलांची उत्स्फूर्त गर्दी आहे आणि दोन्ही म्हणजे हळदी कुंकू आणि साईबाबांचं दर्शन अशा प्रकारचं लोकांची ह्या ठिकाणी गर्दी लोटलेली आहे. याचा मागचा उद्दिष्ट एवढा आहे की जे महिलांचं सौभाग्याचं लेणं आहे ते साईबाबांच्या दर्शन घेऊन सौभाग्याचं लेणं ह्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी तसा प्रकारचा एक कन्सेप्ट आपण केलेला आहे आणि भविष्यामध्ये ह्या मंदिराच्या माध्यमातून अनेक उत्सव देखील आपण ह्या ठिकाणी करतो आहे. एक हा त्याच्यातला एक हळदी कुंकूचा भाग होता. आपण ह्या ठिकाणी आज अलका कुबल ह्या ठिकाणी आलेल्या होत्या. त्यांनी देखील अतिशय महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून त्यांनी देखील ह्या ठिकाणी आपल्या ह्या उत्सवाला शुभेच्छा दिल्या.